राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। अतिक्रमणांमुळे रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या 10 वर्षात मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील। उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं। 12वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट, शिक्षण मंत्री संतापले, म्हणाले केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षकांवर कारवाई। प्रफुल्ल पटेल की अजून कुणाचा दादांना फोन आला, त्यानंतर उशीर झाला आणि प्रवासाचा निर्णय बदलला। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा दावा। अजितदादांच्या स्वप्नातील बीड घडवण्यासाठी कटिबद्ध, पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक। कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय। फिजिक्सवाला मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहूया, बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंची भावनिक साथ। ज्योतिषाकडूनच 72 लाखांचा चुना, शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं, नाशिकमधील घटना। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप, शिवसेनेचं थेट आव्हान देत प्रत्युत्तर। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।